आता ही सुद्धा सुभाषची जागा सुद्धा आहे. मूळ आपलं हे घर त्यांचं घर. मग हे कमी पडायला लागले दोन भावांना म्हणून तिकडे त्यांनी जागा पाडली. पहिलं होता गवताने शिवायचं ते घर होतं. आमच्या पळवलची आका आहे की नाही तिला भागी आका म्हणतो. आणि ही आपली आहे का मती तेंडुलकर मती आकाने पडली आहे. पडली आका 3 आका आमच्याला. त्याच्या तिघींच्या पाठीमागे तुमचे वडील ना. बाबा त्याच्यानंतर लास्ट नंबर आमचं. आणि सगळ्यांचा जन्म इथंच झालाय. सगळे नंतर मग जेव्हा सुभाषच्या वेळी मुंबईला गेले की नाही नंतर मग त्यांच्याकडे थोडासा ते पैसा त्यांनी वेगळं मजबूत पैसे काढायचे होते आणि आमची परिस्थिती कमजोर होती. कारण आमच्या आजोबा आहेत ते नाही अगोदरच बरंच छप्पनच्या अगोदरच वाढले ना. बाळू एवढं लवकर 41 नव्हे 40 सॉरी 49ला आईचं लग्न झालं. 1 वर्षानंतर लपवा होऊन. अरे बाप. हो मग 50 मग ते काय जास्त आमच्या आजीवर सगळं हे पडलं ना. बरोबर. आमचे वडील हे इथे काय हे बोललं मग सगळं ते 15 वर्षाचं असताना मुंबईला गेली. आणि आमचे म्हातारेच राहिले. होय शेती वगैरे बरोबर. म्हणजे परिस्थिती आपली एकदम गरीबी हालाकीची होती. त्यांची परिस्थिती धनधान्याने पण आणि पैशाने पण मजबूत म्हणजे जरी आमच्या म्हातारीला पण ते तो मनीला दारू घेऊन काय बोलायचं शिवाय आमच्या आधी त्याच्या फणसावरनं पण हे व्हायचे नारळे भांडणं व्हायचे. आमचे 2-3 म्हणत होता इकडे आणि इकडे म्हणत होता. फणसावरनं वाटून घ्यायचे ना. दोघांचं आहे ना ते. सुभाषचं नाही आपलं हे एका टक्क्याचं आहे. तुम्हाला मी बोलतोय वर बसा तुम्ही वर नाही बसा. खाली बसून चांगलं आहे. सुभाषची जागा आता आमचा बघा तिकडे पण तसंच आहे. आपली 2 कलम होती. आपली 2 कलम होती आधी लावलेली. बरोबर. आणि त्यांची 2 कलम होती. त्यांची आहेत. आपल्यातलं 1 कलम आहे मशिनी खाल्लं ते पेलं. ते काय सगळं ते पेलं ते. मग एकच कलम आहे ते म्हणलं ना. आणि इकडे आपला एक तिथं आबा फणस होता एक फणस धनुबाबांनी तोडला. आणि तिकडचा फणस जो होता की नाही तो पोकळ झाला होता. लसण्या मग ते आमच्या वडिलांनी तोडला. मग त्या फळ्या होत्या. त्यानंतर मग आम्ही जेव्हा घर बांधलं की नाही आपलं हे गोगा म्हणून तेव्हा ते त्या फळ्या तुम्ही कधी मुंबईला गेलात मग? मी इथे बरेच वर्ष होतो गावाला. शेवटी मुंबईला गेलो. म्हणजे तुमचं शिक्षण इकडे झालं? शिक्षण नाही तुम्ही तुमचा जन्म कितीचा आहे? माझा जन्म 60 म्हणजे 1 वर्षाचा गॅप आहे ना. हो मग तुम्ही आधी मुंबईला गेलात ना की पप्पा आधी गेले? पप्पा आधी गेले. तुम्ही आधी गेलेला? तुम्ही शाळेत कुठे पप्पा
आली सुंदर. हा आणि गळा पण तर खात राहायचं गळावर. मग कंप्लेंट भरपूर आहे का? या तुम्ही जाऊन या पटकन. पप्पा नेहमी मला काय म्हणतात, मला दादांनी जंगल दाखवलं, तर त्याच्याबद्दल काय म्हणजे तुम्ही कसं पप्पांबरोबर फिरायला न्यायचात, त्यांना रान दाखवायचात, काय कसं जायचं, गुरं चालायला जायचात त्याचं? कधी समजा मी नसेल ते तेव्हा ते जायचे ना, कधीतरी म्हणजे शाळेला सुट्टी असेल की नाही ते पण जायचे. अच्छा अच्छा. नाही पण पप्पा म्हणलं की दादांनी मला भरपूर दाखवली जे काय म्हणजे तुम्हीच पुढे असायचात. पहिले मीच न्यायचं ना, सांभाळायला मीच असायचं जास्त. हो हो. आणि यांना सुट्टी बिट्टी असली तर मग ते जायची कधी. अच्छा अच्छा. पण तुम्ही तुमच्याबरोबर पप्पा यायचे, मग तुम्हाला बरेचसारखी गुरं आमची जी होती की नाही, हा ती तिकडे कोलवलीत दिली होती आमच्या आत्याकडे. कोलवलीमध्ये. हा. आणि इथे काय फक्त एक दोनच, एक गाय होती एक बैल होती. हो हो. आणि मग तिकडे त्यांच्याकडे भरपूर गुरं झाली त्यांनी. अच्छा. काय त्यांनी ती इकडे आणून सोडली नंतर. अच्छा अच्छा. ओके ओके. आणि मग इकडे आणल्यामध्ये गाई पण होत्या, बैल होते. अच्छा. बकऱ्या नव्हत्या ना? बकऱ्या फक्त कोंबड्या आणि गुरं. अच्छा. तुमचे मग मित्र कुठले आहेत का जुने दुसऱ्या वाडीतले, कोण ओळखीचे आठवतं तुम्हाला तुमच्या शाळेचे? लहानपणी शाळेतले म्हणजे दुसऱ्या वाडीतले, कातलवाडीतले, माटलवाडीतले, डूबवाडीतले? हा. गणपत कांबळे. आमच्या थोरशा होता. हा हा. आपल्या वाडीतले बरेच होते. तुझ्या वडील नंतर पण ते होते तेव्हा शाळेमध्ये. मग तुमच्याबरोबर कोण होतं? आमच्याबरोबर अशोक होता, मंगकर, हा आपले पवार, हो, चिरकर अशोक मोहिते होते. अरे सिद्धार्थ जाधव, सिद्धार्थ नाही काय तो असायचा. ओके. पण आमची मी जास्त शाळेत नाही गेला. ते मास्तरांची भीती म्हणजे काय, मारायचं असा मारायचा विचारच नव्हता. अरे बापरे. म्हणजे तुम्हाला मग मी काय करायचं, शाळेत जातो पण दप्तर घेऊन जायचं इथून, आणि तिथून परत फिरायचं, मळ्यात जाऊन ते तिथे खायला जाऊन बसायचं. मग आईने सांगितलं नाही काय मास्तरांना? आईने ऐकत ते ब्राह्मण माझं आहे ना, तेव्हा ते त्यांना काय वाटतं त्या लोकांना हे शिकवायला, तर मग हे तेव्हा ते आपल्याला काही समजावून सांगत नव्हते, काय नव्हते मारायचे. आपल्याकडे काय तेव्हा हे नव्हतं, काय पुस्तकं बिस्तकं काय नव्हतं, फक्त एक पाटी आणि खडू. त्याच्यामध्ये काय आपल्याला काय पुस्तक वाचायला नाही, काय नाही, काय नाही, काय येणार मग काय येणार आपल्याला. बरोबर बरोबर. मग तुम्ही मग पुढे काय शिकला होता? नाही. मग डायरेक्ट मग मुंबईला शेतीवाल्याने मुंबईला कधी आलात? मी तसं पहिला गेलो 76ला गेलो होतो पहिला. 76ला कुणाबरोबर? मी गेलो होतो, एकदा गेलो होतो आपला रत्नजा शिवरामदादा होता, गेलो होतो. 75ला काय त्याच्यावर गेलो होतो. त्याच्यानंतर 76ला या तुम्ही 76 अर्जुन बरोबर गेलो. मग कशाने गेलात तुम्ही? आम्ही एसटीने गेलो. एसटी होती तेव्हाला? हो. कारण पप्पा बोलतात की बाबा वगैरे ते होडीने जायचे.
तेव्हा पहिले मोठी. मोठी नाही यायची ना लोकं. भाऊचा धक्क्याला भाऊच्या उतरायची धक्क्यावर, ना? ते मग जयगडला वसलेला राहायचे. जयगडवरून ते भाऊचा धक्का. आणि भाऊच्या धक्क्यावरून जयगडवरून तिकडे इथून लांच जायची. हा इकडून छोट्या आहेत. संकेश्वरवरून लांच यायची की नाही, हा. ती पण जयगडला जायची. अच्छा. आणि मग इकडं- स्पेशल तर संध्याकाळी ती घेत जायची आणि सकाळी तिकडून बोटीने यायला सोडत जायची. तुम्ही गेलायत कधी मी तिथे? नाही ना. म्हणजे जयगडला गेलो. जयगडला गेला पण बोटीने तसं जाऊ. बोटीने नाही ना. हो पण आहे. बरोबर. आम्ही येतो. मग शाळा नाही, मग तुम्ही इकडे रानातल्या आठवणी वगैरे तुमच्या छान असतात. तुम्ही प्राणी बिणी बघितले असाल ना बरेच इकडे आपल्या गावी लहानपणापासून? जंगली प्राणी, वाघ एवढा नाही. पाहिला ना म्हणजे काय, एकदा मी हे आपलं अंगण आहे का नाही तिथून म्हणजे सुरुवात चालणं आहे का हा. आपल्या घर तिकडे पाठीमागे होतं. होय होय. आणि हे अंगण एवढं मोठं होतं. लय मोठं होतं. लय मोठं होतं. हा हा मग एकदा मी असं बसलो होतो. हा. ते वासरू छोटा होता. हो. पुढ्यात एवढ्यात वाघाने पुढे गेला होता तिकडे. अरे बापरे, म्हणजे माणसं असून पण यायचे वासाने ना. वाघ यायचा. हो, तो कसा बिबट्या होता. पटेरी. यायचा म्हणजे काय असं ते माझं करायचे. यायचा म्हणजे काय ते माजरू किंवा कुत्रा बित्रा भेटलं की नाही घेऊन जायचा. माझर पट्टी घेऊन जायचा. अरे बापरे. आणि कोल्हे बिल्ले तर बघितले असाल ना. कोल्हे ते डेली बघायला भेटायचे ना तुला. कोल्हे कोल्हे आहेत ते काही ते बघायला भेटायचे. कोल्हे काय इकडे क्यू करत होते. बरोबर. आणि तुम्ही नदीवर जायचात पेवायला? नदीवर पोहायला वगैरे जायचात का? कुठली पाताळीमध्ये की कुठे? हा. समुद्रात कधी गेला? नाही ना. समुद्रात नाही, पण पाताळीवर वगैरे आवड असायची असं. छान छान. आणि तुम्ही आंबे घरी तर पहिल्यापासून होते ना? आंबे म्हणजे मी आणि तुझे पप्पा हा हे आम्ही सकाळी मला वाटतं 4, 4:30, 5 वाजता इथून जायचं. हा. सकाळी उठून हा पिशव्या घ्यायच्या. हा. आणि सगळं हे पलीकडनं सगळं जे कुठे पडले टॉस असायचं. कलमातनं इकडनं तिकडनं सगळे खाली पडायचे ना आंबे. सगळे जमा करायचे आणि सकाळी मग आंबे घेऊन यायचे. मग ते लोक मागायचे ना, म्हणून आम्ही तसं खालून यायचं सडकेत. आणि कधी कधी जास्त झालं आंबेला मध्ये काठी टाकायची पिशव्यामध्ये. कांद्यावर घ्यायचं. कांद्यावर काय हो बापरे. कांद्यावर घेऊन ते यायचे. म्हणजे तुम्हाला ते सगळं आठवतंय क्लिअर. म्हणजे लहानपण तुमचं कसं गेलं. आंबे काय आपल्याकडे तशी हे नव्हतं ना, म्हणजे आपली हालत खराब असायची ना तेव्हा. होय. खाणं पाणी नव्हतं ना, धान्य वगैरे. होय. त्यामुळं मग ते कशावर दिवस काढायचे. होय. आणि ते हे सोरवाई पण जायची, आमची आई पण जायची ना, ते हे घेऊन फाटी आणि गोईलं घेऊन तरीवर ना. आणि कधी नसेल तर मग शेतावर जायला लागायचं. मग पप्पा बोलतात वाट बघत बसायचो आम्ही वगैरे वगैरे. आई येणार आहे कधी येणार. लाकडामध्ये आमचे हे चुलते होते ते समजा मिलिटरीमध्ये व्यवस्थित थोडंसं होतं. म्हणजे बरोबर. आमचे वडील काही ते शेती वगैरे भेटेल काम आपलं. भेटेल म्हणजे शेतीचं काम करायचे म्हणजे. आणि कुठे वामनाकडे याच्याकडे मजुरी करायची. तेव्हा मजुरी पण कमी होती. 8 आणे 12 आणे तिथे पण त्यांना म्हणजे परवडत ना. आम्ही 4 मुलं. आमची आई पण आमच्याकडे होती. बरोबर. म्हणजे तसे बघितले तर तुझ्या पप्पाची आई आहे की नाही, ती घरीच असल्यामुळं त्यांच्या मुलांचे म्हणजे देखरेख वगैरे. बरोबर. आणि आमची आई वडील दोघं पण मजुरीला. मग तुमच्याकडे लक्ष द्यायला नाही. मग गौतमी आत्यावर यायचं है ना. मग मजुरीला समजा भावनाकडे जायचं ना. होय. मग
आपलं आमच्याकडे कोण लक्ष देणार मग आमची आहे असायची आजी यशोदा आहे बरोबर आजीच फक्त आम्हाला जास्त बरोबर. तुम्ही एकदम जवळून बघितलात ना. तुम्ही किती मोठे होतात. हा मग तुम्ही काय आयर बोलायचात बय बोलायचा होय काय. आणि बाबांना बघितलेत ना तुम्ही बाबांना तुमच्या आजोबांना नाही त्यांना पप्पा बोलतात बघितलं सर ना. बाळू बाळू माझा 60चा जन्म हो आणि ते 49 नाही बघणार काहीतरी पण नाही कारण माझा जन्मच झाला 60चा मग ते 41ला किती वारले हो. अरे बापरे 41ला वारले काय. मग तिकडे जण कुठे बघणार ते काय आता वारले मग ते 50 एक्सपायर झाले ना. तुला कुठे घेऊ नाही राहतात मी घेतो ती. आणि नंतर अजून एक आहे ते सगळं झालं त्याच्यानंतर मग तुमचं शिक्षण तर मग तुम्ही बोलत नाही. मग नंतर मग तुम्ही कधी विचार केलात की मला मुंबईला जायला भेटेल वगैरे काय कधी विचार केलात त्यावेळेस. मग त्यावेळेस कसं होतं तुमचं. इथे एक एवढं झालं म्हटलं आता इथे जरी काय आपण गावाला खुर्ची घेतो ना खुर्ची घेतो त्यांना माहिती आहे त्याला माहिती आहे माझं काय मला वडिलांनी इथे बांधून पण ठेवलं होतं. काय म्हणता सोनूबाबांनी का मारलीन पण होतं आमच्या समोर मारायचे शाळेत त्याला आवडायचं नाही. मास्तरची एक प्रकारची भीती होती भीती जास्त होती. ते मास्तर पण मारायचे मांडवकर वगैरे जे होता की नाही फार मारायचे लय मारायचं ते आपल्या इकडेच होते कुर्लीचेच होते की नाही. अच्छा हे ब्राह्मणच होता मांडवकर तो ब्राह्मणच होता तो. हा मारायचं सगळ्यात बऱ्याच पोरांना मारायचं काय मलाच नाही. हा बऱ्याच पोरांना मारायचं दशक बसायची एकदम वाटायचं. मग त्या तो विश्वास होता ना लागलेला त्याला लय मारायचा त्याला लय मारायचा विश्वासला. मुली असायच्या मुली होत्या ना. हो ते अण्णाची ताई पण होते ना काय ती आता पुण्याला आहे. मग तुम्हाला असं जुने सगळे आठवतात ना. पण कधी भेट झाली तुमच्या मित्रांची कधी भेट होते. कासलवाडचे एक दोन भेटतात मला कधीतरी. तो गणपत आहे आणि तो तो मुंबईला आहे वाटतं. आता गेलाय हो मुंबईला गेले. अच्छा मुंबईला गेले कांत्या. आणि मग नंतर म्हणजे आता मास्तर कोण राहिले नसतील ना ते वारले असतील तुमचे. मांडवकर सुरुवात होते त्याच्यानंतर बारगीर आता बारगीर ते पण मला मारायला ते पण मारायचं मला मारलं माझा आणि असा खाली हात ठेवायला टेबलावर बसून रोल मारायचा. काळा गांडू असायचा. अरे मारलं तर सगळं हे काळं पिळं काय एवढं मारायचं खूप मारायचं. ते निगडीची गोळी काठी घेतली की नाही मारायला काय पायावर ना शेमटी म्हणजे काय काठी जाते अशी दाढी काठी घ्यायचं ना मारत गोळी काठी ना अशी लागायची की नाही विचारू नका. हेच कारण होतं शिक्षण कमी झालं ना मुलांचं. त्याचं कारण हेच आहे की शिक्षण खूप क्रूरपणे मारायचं. म्हणजे त्याला काय वाटायचं मारल्याने होईल म्हणजे हे लोक मारलं तर येणार नाही. दशत बसायची ना म्हणजे हे लोक शिकले नाही पाहिजे असं त्यांचं. त्यांनी शाळेची आवड निर्माण व्हायच्या ऐवजी नावड निर्माण.